माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अळूच्या देठांपासून अळूच्या देठाच्या वड्या आणि त्याचीच रस्सा भाजी करून दाखवणार आहे। एकाच वेळी ह्या दोन रेसिपी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। या अळूच्या देठांच्या वड्या आणि रस्सा भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण अळूच्या पानाची देठ काढून घेऊया। अशा पद्धतीने अळूची देठ कापून घ्यायची आहे। आता या पद्धतीने मी सर्व अळूची देठ काढून घेणार आहे। अळूच्या पानांची देठ कापून घेतलेली आहे। आता ही कशी निवडायची ते मी तुम्हाला दाखवते। अळूच्या पानाची देठ निवडताना काळे होतात, त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हात काळे होणार नाही। किंवा तुम्ही ग्लोव्हजही वापरू शकता। आणि अशा पद्धतीने त्याची वरची ही साल काढून घ्यायची आहे। अशी दोन्ही बाजूने काढायची आहे, म्हणजे पटकन निघते। बघू शकता साल आता काही देठांची पूर्णपणे निघत नाही, परंतु तुकडे करताना असे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे साल पण निघते। तर अशा पद्धतीने आपण ही सर्व अळूची देठ निवडून घेऊया। तुम्हाला हाताला तेल लावायचं नसेल तर तुम्ही ग्लोव्ज घालूनही देठ निवडून घेऊ शकता। बघा, जी साल निघत नाही ती अशी तुकडे केल्यानंतर निघते। बघा, अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। जेवढी साल काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने सर्व देठ निवडून घ्यायचे आहेत। अळूची सगळी देठ मी आता निवडून घेतलेली आहेत। आता ही देठ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। देठ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचं वाटण करून घेऊया। त्यासाठी मी इथे 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही त्याऐवजी लाल मिरची पावडर किंवा लाल सुक्या मिरच्याही वापरू शकता। 15 ते 20 लसूण पाकळ्या घालूया। 2 चमचे जिरे घालूया आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये हे वाटण घालूया। मी इथे एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे, किंवा तुम्ही 2 छोट्या वाट्या बेसन घालू शकता। आता हे यामध्ये घालूया। 1 चमचा हळद घालूया। 4 चमचे पांढरे तीळ घालूया। 1 चमचा ओवा हातावर असं चोळून घालूया। चवीपुरतं मीठ घालूया। आणि आता हे भाज्याच्या पिठाप्रमाणे कालवून घेऊया। इथे मिक्सरला जे मिरचीचं पाणी होतं तेच वापरलेलं आहे। यामध्ये गाठ राहू द्यायची नाही, अगदी छान स्मूथ असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। बघा, थोडं थोडं पाणी घालून भाज्याच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये अळूची देठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। एका स्टीमरमध्ये मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे। पाण्याला आता उकळी आलेली आहे। स्टीमरच्या थाळीला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया आणि असं पसरवून घेऊया। व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी थाळी ठेवून देऊया। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिट वाफवून घेऊया। आता मी इथे रश्श्यासाठी मसाला काढून घेतलेला आहे। आता मी इथे एक वाटण तयार करणार आहे। त्यासाठी मी इथे एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत। 15-20 लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि 2 छोटे कांदे अशी मोठे कापून घेतले आहेत। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। 20 मिनिट झालेली आहे।
तर यामध्ये आपण चाकू घालून बघूया. इथे बघा चाकूला कुठेही लागत नाही, म्हणजे वड्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून ह्या थंड करून घेऊया. ह्या वड्या पूर्ण थंड झाल्यानंतरच कापायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित निघतात. वड्या पूर्ण गार झालेल्या आहेत. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. अशा वड्या काढून घेऊया. वड्या छान शिजलेल्या आहेत आणि बघा त्यामधले देठ सुद्धा छान शिजलेले आहेत. तर या पद्धतीने मी सगळ्या वड्या काढून घेते. सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. आता आपण या तळून घेऊया. आता एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये या वड्या तळून घेऊया. चांगल्या लालसर होईपर्यंत तळून घेऊया. तुम्ही शालो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता. त्या वड्या थोड्या थोड्या घालून फ्राय करून घेऊया. हाय टू लो फ्लेमवर वड्या चांगल्या छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया. अशा अधूनमधून उलटवून घ्यायच्या आहे. वड्या आता छान गोल्डन सोनेरी रंगावर तळून झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व वड्या तळून घेऊया. सगळ्या वड्या खमंग तळून घेतलेल्या आहेत. आता यामधल्या काही वड्या मी भुगा झालेल्या वड्या बाजूला काढून घेणार आहे. अशा तुटलेल्या वड्या त्या आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत. वड्या तळलेलंच तेल मी आता रश्श्यासाठी वापरणार आहे. थोडंसं तेल उरलेलं आहे, त्यामध्येच मी रस्सा भाजी करणार आहे. आता यामध्ये 10-15 कढीपत्त्याची पानं घालूया. 2 चिमूट हिंग घालूया. अर्धा चमचा हळद घालूया. 2 चमचे लाल मिरची पावडर घालूया. 2 चमचे घरगुती मसाला घालूया. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये हे कांद्याचं वाटण घालूया आणि आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. मसाला छान परतून झालेला आहे. आता याला तेल सुटायला लागलेलं आहे. तर यामध्ये मसाल्याचंच पाणी मी अगोदर घालते. तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. याच्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया. चवीपुरतं मीठ घालूया आणि आता 10-12 मिनिटे रस्सा चांगला उकळवून घेऊया. रस्सा आता चांगला 8 ते 10 मिनिट उकळवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये हा वड्यांचा भुगा घालूया, म्हणजे आपली वड्यांची भाजी सुद्धा तयार होईल. आणि आता आणखी 4-5 मिनिटे भाजी उकळवून घेऊया. बघा आता 4-5 मिनिट रस्सा छान उकळवून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया. बघा मस्त अशी अळूच्या देठापासून रस्सा भाजी तयार केलेली आहे. मस्त अशा अळूच्या देठाच्या वड्या आणि त्याचबरोबर अळूच्या वड्याच्या देठापासून केलेल्या वड्यांचा चमचमीत असा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकाच वेळी या 2 प्रकारच्या भाज्या करून बघा. खूपच टेस्टी लागतात आणि अळूची देठं खूपच पौष्टिक असतात. त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा. भाकरीबरोबर भाताबरोबर हा रस्सा खूपच छान लागतो. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.